हिताहितम सुखम दुःखम आयुतस्य हिताहितम मानंच तच्च यत्रोक्त मुक्तम आयुर्वेद उच्यते. म्हणजे जर ढोबळमानाने आपल्या आयुष्याचे जर 4 प्रकार केले, हितायू, सुखायू, दुःखायू आणि अहितायू. म्हणजे आता सपोज सुखायू म्हणजे काय, मला आईस्क्रीम आवडतंय ते खातोय मी, त्यांनी परत सर्दीचा त्रास होणार आहे पण ते तात्पुरतं सुख मिळतंय. आणि हितकरायू म्हणजे काय, गुळवेलीचा काढा किंवा कडुलिंबाचा रस हे जर घेतलं तर तो जिभेला त्रासदायक आहे पण ते आपल्या शरीरासाठी चांगलं आहे, पण ते हितकर झालं. आणि आईस्क्रीम खाणं हे सुखकर झालं. त्याच पद्धतीने म्हणता येईल की सकाळी उठल्या उठल्या व्यायामाला जाणं, बऱ्याच जणांना कंटाळा असतो किंवा उठू वाटत नाही, लोळत बसतात अंथरुणावर, तर ते सुखायू झालं. पण उठून जाणं हे त्रासदायक आहे पण ते सुखायू झालं, हितकारक झालं. सुखायू आणि हितायू महत्वाची गोष्ट आहे. कारण आपण खूप वेळेला द्विधा मनस्थितीत असतो की हितकारक गोष्टी करायच्या की सुखकारक गोष्टी करायच्या. किती सोपं आणि सुखकारक गोष्टी असतात त्या सुरुवातीला सुखकारक असतात पण त्यानंतर अहितकारक असतात.